नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. जेव्हा ग्रामीण रुग्णालयात वाजतो आगीच्या सायरनचा आवाज. आज बुधवार असल्याने सकाळीपासून निघण्यातील विद्युत प्रवाह बंद होता. यामुळे ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी मात्र मोबाईलच्या लाईटमध्ये काम न थांबवता रुग्णाची तपासणी आणि आपले काम करून घेताना दिसून आले. खरी धावपळ तर सायंकाळी स्पार्किंगने पेट घेतल्यानंतर उडाली. आज सकाळीपासूनच रुग्णांची गर्दी ग्रामीण रुग्णालयामध्ये दिसून आली. नवीन रुग्ण नवीन कागद नोंदणी काढून घेण्यासाठी मोठी लाईन लागलेली, तर काही रुग्ण डॉक्टरकडून तपासणी घेण्यासाठी रांगेमध्ये उभी होती, तर काही रुग्ण औषध घेण्यासाठी रांगेमध्ये उभी होती, तर काही रुग्ण रक्तलघवी तपासण्यासाठी पॅथॉलॉजिस्टच्या लाईनमध्ये लागलेली होती. यावेळी पॅथॉलॉजिस्ट हे सुद्धा मोबाईलच्या टॉर्चमध्ये पॅथॉलॉजिस्टचे काम करताना दिसून आले. त्यासोबतच डॉक्टरसुद्धा आपल्या मोबाईलच्या टॉर्चमध्ये रुग्णाची तपासणी करून कार्डवर नोंदणी करताना दिसून आले. परंतु रुग्णाचे एक्सरेचे काम मात्र यावेळी होऊ शकले नाही, कारण एक्सरे मशीन ही विद्युत प्रवाहावर चालत असल्याने एक्सरे मशीनचे काम मात्र थांबलेले होते. डेंटिस्ट डॉक्टरसुद्धा रुग्णाचे समाधान व्हायला पाहिजे म्हणून रुग्णाची तपासणी करताना यावेळी दिसून आले. याला लागूनच असलेल्या वैद्यकीय अधीक्षक यांच्या कार्यालयामध्ये जेव्हा कनक खुशी न्यूज चॅनलचे प्रतिनिधी गेले, तेव्हा वैद्यकीय अधीक्षक यादव मोरे यांच्या ऑफिसमध्ये त्यांची खुर्ची खाली असताना दिसून आली. यावेळी 10 वाजलेले होते. रेकॉर्डिंग होत असलेले लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी विचारणा केली की रेकॉर्डिंग काय करत आहे. हे त्यांना समजताच तेथील कर्मचाऱ्यांनी मात्र खबरदारी म्हणून वैद्यकीय अधीक्षक यादव मोरे यांच्या कार्यालयातील नोटीस बोर्डवरील तारीख बदलवण्याचा प्रयत्न या कर्मचाऱ्यांनी केला. या बोर्डवर आधी 7/7/2024 अशी तारीख टाकलेली होती. त्यावेळी लवकर लक्षात घेऊन त्यांनी 7/8/2024 अशी तारीख टाकलेली होती. दुपारी 1:20 विद्युत प्रवाह सुरू होतो आणि दवाखान्यातील लाईट्स लागतात. यावेळी चॅनलचे प्रतिनिधी वैद्यकीय अधीक्षक यादव मोरे यांना भेटून त्यांना विचारणा करतात की लाईन नव्हती तरी आपले कर्मचारी मोबाईलच्या प्रकाशझोतामध्ये काम करत होते. या प्रकारच्या समस्या अडचणी आपल्याला जाणवतात का, अशा प्रकारची विचारणा केली असता मला काही भाष्य करायचे नाही, आम्हाला कोणत्याही अडचणी आणि समस्या नाही, अशा प्रकारचे हिंगणा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यादव मोरे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. अर्ध्या 1 तासानंतरच ग्रामीण रुग्णालय हिंगणा येथे आगीच्या सायरनचा आवाज येतो. सर्व कर्मचारी बाहेर व्हरांड्यामध्ये धाव घेतात. डॉक्टर आणि कर्मचारी व वैद्यकीय अधीक्षक यादव मोरे हे सुद्धा यावेळी उपस्थित असतात. 3-4दा हे सायरन वाजतो. सर्व कर्मचारी धाव घेतात आणि या रूममधून आवाज आला अशा प्रकारचे भाष्य करतात. काही वेळानंतर सर्व शांत होऊन जातात. वैद्यकीय अधीक्षक यादव मोरे हे सुद्धा प्रकरण गांभीर्यानं न घेता आपल्या कामाला लागतात. खरी धावपळ तर सायंकाळी 6:30 वाजता निर्माण होते. अचानक लाईन सर्व बंद होऊन मोठी स्पार्किंग होत असते. तिथे आग सुद्धा लागत असते. डॉक्टर धावत जाऊन लाकडी काडीने ते स्पार्किंग आणि वायर काढण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामध्ये यशस्वी. डॉक्टरांच्या समयसूचकतेने मोठा अपघात टळतो.
कारण जिथे स्पार्किंग होत असते त्याच्या समोरच्या वरांड्यामध्येच ऑक्सिजनचे सिलेंडर लागलेले असतात आणि या ऑक्सिजनच्या सिलेंडरला जर आग लागली तर ग्रामीण रुग्णालय पूर्ण जळून खाक झालेले असते. असा मोठा अपघात यावेळी टळतो. धावपळ निर्माण होते. कर्मचारी इकडे तिकडे धाव घेतात, काय करावे काय नाही, आणि इलेक्ट्रिशियनला फोन करा, याला फोन करा. यावेळी कनक खुशी न्यूज चॅनलचे प्रतिनिधी सुद्धा इथे उपलब्ध असतात. हे समयसूचकता पाहून हिंगण्याचे महावितरणचे अधिकारी सातपुते साहेब यांना भ्रमणध्वनीने संपर्क करतात. ते सुद्धा आपल्या कर्मचाऱ्याला लवकर पाठवून ड्युटीवरील ग्रामीण रुग्णालयाचे विद्युत प्रवाह बंद करतात. यामुळे स्पार्किंगचा वेग हा कमी होतो. यासोबतच ग्रामीण रुग्णालयाचे इलेक्ट्रिशियनचे मेंटेनन्स करणारे इलेक्ट्रिशियनसुद्धा लवकर धावून येतात. इलेक्ट्रिशियनसुद्धा लवकर धावून येऊन आपले काम तत्परतेने करतात. परंतु या 2 तासामध्ये रुग्ण मात्र बऱ्याच अडचणीचा सामना करत असतात. लहान बाळसुद्धा अंधार आणि गरमीने व्याकुळतेने रडताना मात्र दिसून आले. आईची व्याकुळतासुद्धा यावेळी एका महिला कर्मचाऱ्याने आपले वरिष्ठ अधिकारी यांना या घटनेची माहिती दिली. परंतु ही घटना 2 तासपर्यंत कोणतेही वरिष्ठ अधिकारी दिसून आले नाही. ग्रामीण रुग्णालयाच्या समोरच जिथे झेंडा लावलेला आहे तेथे अशा फुटलेल्या तुटलेल्या कचरा कुंड्या देखील लागून आहेत. हे या वैद्यकीय अधीक्षकांना दिसत नाही का? यासोबतच पिण्याच्या पाण्याजवळ एवढी गंदगी असताना ही गंदगी या वैद्यकीय अधीक्षकांना दिसत नाही. वैद्यकीय अधीक्षक मोरे साहेब, आमच्याकडे जनरेटर आहे, परंतु डिझेलमुळे आम्हाला ते परवडण्याजोगे नाही असे सांगतात. काही महिला कर्मचारी मात्र आमच्याकडे जनरेटर 2-3 दिवसापूर्वीच आलेले आहे आणि त्याचे कनेक्शन झालेले नाही, यामुळे या अंधाराचा सामना आपल्याला करावा लागतो, अशा प्रकारची माहिती त्यांनी दिली. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.